या लेक्चरमध्ये मी 2 पार्टमध्ये बोलेल. एक पहिला असेल पार्ट की जे आत्ता उद्यापासून इंटरव्ह्यू सुरू होत आहे ज्या मुलांचे, त्यांनी काय केलं पाहिजे, आणि दुसरं जी मुलं नंतर कधी मुलाखतीला पात्र होतील तर त्या मुलांनी काय केलं पाहिजे, अशा 2 पार्टमध्ये मी बोलेल. पहिला पार्ट जो आत्ता सध्या जास्त इम्पॉर्टंट वाटतो तो आहे की जे मुलं सध्या अपियर करणार आहेत, PSI इंटरव्ह्यू असेल, राज्यसेवा इंटरव्ह्यू असेल, तर 2 पार्टमध्ये परत मी 2 पार्ट डिवाइड केले आहे. पहिला पार्ट आहे तो जे काही प्रश्न आहेत तुमचे. नॅचरली आपलं काय होतं की मुलाखत 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 म्हटलं ना, एक प्रेशर येतं. जसं माझ्यावर आहे आत्ता तुमचं की तुम्ही काय क्रॉस क्वेश्चन विचारणार आहात मला, पण ठीक आहे, ते तुम्हाला कळेल नंतर टॅकल कसं करायचं असतं. आणि दुसरा पार्ट आहे की जो रेग्युलर बायोडाटा असतो आपला प्रिपरेशन करायचं, की बायोडाटामध्ये नेमकं काय प्रिपेअर केलं पाहिजे. तर काही ऑलरेडी ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि ज्यांना कमी जास्त काही मार्क्स आलेले आहेत असेही काही जण आहेत, आणि काही जण असे आहेत की ज्यांना आउटस्टँडिंग मार्क्स आहेत, परत त्यांना हवे आहेत आणि चांगल्या टॉपच्या पोस्टला जायचं आहे. तर मुलाखतीसाठी ज्यावेळेस आपण अपियर करत आहात तर काही बेसिक गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये पहिलं येतं तुमचं MPSCची प्रोफाईल. जे प्रत्येक तुम्ही सेशन कोणतं अटेंड केला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मली सांगितलं जातं की तुमचे प्रोफाईल तयार करा. प्रोफाईल तयार करण्याचं एक बेसिक रिझन असं आहे की ज्यावेळी पॅनल तुमच्या समोर बसलेलं असतं ते मोस्टली सिनियर IAS आणि IPS रँक, IG रँकचे IPS अधिकारी असतात. तुम्ही एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या समोर जात असता. तुमच्यासाठी ते प्रिपरेशन करून आलेले नसता, तुम्ही प्रिपरेशन करून जात असता. त्यांच्यासमोर एक तर तुम्ही असता किंवा तुमची प्रोफाईल जी MPSCला तुम्ही अपलोड केली, या 2च गोष्टी आहेत. त्या दिवशी किमान 40 विद्यार्थ्यांची मुलाखत होणार आहे. ते लोक हेवी शेड्यूल असणारे IAS अधिकारी, IPS अधिकारी. त्याच्यामुळे आदल्या दिवशी कोणी तुमचा बायोडाटा मागवेल किंवा तुमचा कोणी अभ्यास करेल असं डोक्यात आणू नका. जे समोर आहे, जे तुमच्या प्रोफाईलवर दिसतंय, प्रश्न त्याच्यावर विचारले जाते. नॉर्मली ज्यावेळेस मी एक MPSCची प्रोफाईल मी सोबत प्रिंट करून आणली आहे रिसेंटली, जे आत्ता वेबसाईटवर आहेत, तर त्या प्रोफाईलची जी सुरुवात होते ती होते तुमच्या नावाने. आता नावाचा प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच वेळा आपल्याला असं सांगितलं जातं की प्रोफाईलवरलं आपलं नाव दिसत नाही, किंवा काही जणांनी असं MPSCमध्ये सांगितलेलं आहे की त्याच्यावर ब्लॅक शीट वगैरे असते. बऱ्याच वेळा पॅनल तुमचा तो बायोडाटा सुद्धा घेऊन बसत नाही. पेन, पेन्सिल किंवा एक ब्लँक पेज असतं समोर ठेवलेलं. निंबाळकर सरांचं जे पॅनल होतं, मी 2020ला निंबाळकर सरांच्या पॅनलकडे होतो आणि 2021ला दिगावकर सरांच्या पॅनलकडे. तर निंबाळकर सर काय करायचे की तुम्हाला तुमची माहिती विचारायची आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारायचे. दिगावकर सर बायोडाटा बघत नव्हते, त्यांचा स्वतःचा एक पॅटर्न होता क्वेश्चन्सचा, तो ते फॉलो करायचे. मग ज्यावेळेस आपली प्रोफाईल, मिनिमम प्रिपरेशन इंटरव्ह्यूचं काय असतं की तुमची प्रोफाईल, तुमचा बायोडाटा आणि ह्युमर, तुम्हाला जे त्या मिनिटाला काही क्वेश्चन्स विचारले जातात त्याला तुम्ही कसं टॅकल करता त्याच्यावर, आणि मार्क्स फॅक्च्युअल क्वेश्चन्सवर दिले जात नाहीत. आपल्याला एक साधारण काय होतं, एक गैरसमज आहे आपल्यामध्ये की मला एक 10-15 प्रश्न फॅक्च्युअल विचारले, मी सगळ्यांची उत्तरं दिली, मला मार्क्स 40-42 देण्यात आले. याचं कारण आहे की तुम्हाला एक 2 ते 3 कमेंट करण्यासाठी क्वेश्चन विचारलेले असतात, ज्याच्यात तुम्ही समाधानकारक उत्तर दिलेलं नसतं. तुम्ही फक्त काय येतं, बाहेर पडल्यानंतर आपण सगळ्यांना एकच सांगत असतो की मला 10 ते 15 प्रश्न विचारले, मी सगळ्यांची उत्तरं दिली, पॅनलनं बायसपणा केला, मला मार्क्स दिले नाही. किंवा XYZ पोरगा आहे, त्याला काहीही येत नाही, हे अख्ख्या क्लासला माहिती आहे, त्याला मार्क्स दिले. हे असा एक समज, गैरसमज ते तुमचे असू शकतात. पण बायोडाटामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुमचं नाव, तुमची कास्ट, या गोष्टी पाहिल्या जात नाहीत किंवा त्या पॅनल समोर नसतात. तुम्ही एक टोकन नंबर असता जो तुम्हाला क्रॉस चेक केला जातो आणि विचार. सुरुवात होते तुमच्या ॲड्रेसपासून. ॲड्रेसमध्ये प्रिपरेशन कुठून करायचं बायोडाटाचं, तर ते ॲड्रेसपासून केलं पाहिजे. त्याला एक कारण आहे, तुमच्या गावाचं वैशिष्ट्यपूर्ण नाव, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा,
हे प्रत्येक महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्हा जो आहे, 36 जिल्हे जे काय आहेत, त्याची एक वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी रचना आहे, भौगोलिक रचना आहे, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक काही परंपरा आहेत ज्या जपल्या जातात. तुमचं नशीब जर थोडंसं कमी नशीब असेल आणि तुमच्या जर क्षेत्रामध्ये त्या विशिष्ट अधिकाऱ्याने स्वतः काम केलेलं असेल तर तुम्ही समजून जा तुम्हाला जिल्ह्यावर प्रश्न विचारले जातील. आणि जो प्रश्न तुम्हाला विचारला त्याची डेप्थ ओळखून घ्या. जर तो एकदम तुमच्या तालुका किंवा एखाद्या गावाविषयी प्रश्न विचारताय तर त्यांना तिथलं सर्व माहिती आहे. तिथे तुम्ही थापा मारणं अपेक्षित नाही. एकतर तुम्ही उत्तर देऊ शकता किंवा उत्तर स्किप करू शकता. उत्तर स्किप करणं ही सर्वात चांगली पॉलिसी आहे ब्लफ करण्यापेक्षा. तुम्ही जर ब्लफ करताय, तुम्हाला माहिती आहे की आपण उत्तर तोडगं मोडगं बनवतोय, तर त्याच्यापेक्षा तुम्ही ते उत्तर स्किप करणं कधीही चांगलं असतं. मग गावाविषयी काय विचारलं जाऊ शकतं? गावाविषयी सहसा जर गावाचं नाव वैशिष्ट्यपूर्ण असेल, एखाद्या देवावरनं, समाजसुधारकावरनं किंवा जात वैशिष्ट्यावरनं काही नगरांची नावं किंवा गल्ल्यांची नावं दिलेली असतात, तर क्रॉस क्वेश्चन असाही विचारला जातो. शासनाच्या धोरणानुसार आता ते बंद करण्यात आले, तरी तुमच्या गावामध्ये जात विशेष नाव एखाद्या गल्लीला का दिलं गेलेलं, हा प्रश्न असू शकतो. किंवा तालुका असेल तुमचा, काही सेन्सिटिव्ह मुद्दा त्या भागामध्ये घडलेला असेल किंवा एखादे मोठे राजकारणी तुमच्या तालुक्याशी बिलॉंग करत असतील, एखादे असे अधिकारी ज्यांनी त्या तालुक्यामध्ये खूप काही मोठं काम केलेलं आहे, त्याच्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर येतो तुमचा जिल्हा. जिल्ह्यामध्ये नॉर्मली तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या आणि तुमच्या विभागाच्या, विभाग म्हणजे मी म्हणतोय मराठवाडा, विदर्भ, कोकण, याच्या समस्या माहीत असणं अपेक्षित. नुसत्या समस्या माहीत असणं अधिकाऱ्याकडनं अपेक्षित नाही, त्याच्यावर तुम्ही उपाय काय कराल हे तुम्हाला ऑलरेडी माहीत पाहिजे. तो तुमच्यासाठी बाउन्सर असता कामा नये की तुम्हाला जर मराठवाड्यातल्या दुष्काळाची कारणं विचारली किंवा कोकणात एवढं पर्जन्यमान असून मग पाण्याचा प्रश्न काय येतो हे तुम्हाला ऑलरेडी माहीत असणं अपेक्षित आहे. ते तुमच्या प्रिपरेशनचा भाग झाला. त्याच्यानंतर जिल्ह्यातले एखादी धार्मिक स्थळं असतात, तिथल्या काही प्रथा, परंपरा, वैशिष्ट्य. आता कोल्हापूर सारखा जिल्हा आहे जिथं धार्मिक जे सण वार होतात त्यांची एक वेगळी परंपरा आहे. पुणे जिल्ह्यात वेगळी परंपरा आहे आणि विदर्भामध्ये काही लोकल जे सण वार साजरे केले जातात त्याची एक विशिष्ट परंपरा आहे. तुम्ही ज्या भागात न येता, तुम्ही एखाद्या नक्सलाईट प्रभावित जिल्ह्यातनं येत असाल, नक्षलिझमने प्रभावित, तर त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला राईट विंग आणि लेफ्ट विंग विचारसरणी काय आहे, नक्षलवादाची समस्या काय आहे, महाराष्ट्र पोलीस त्याच्यासाठी काय करतात आणि केंद्राचे पोलीस, आणि ज्या मुलांनी DYSP हा प्रिफरन्स वर दिलाय डेप्टी कलेक्टरच्या, त्यांना मात्र हमखास या गोष्टी वाचायच्या. CRPC IPCतली काही विशिष्ट कलम आणि महसूल ज्यांचं डेप्युटी कलेक्टर हा प्रिफरन्स आहे आणि जे इन सर्व्हिस महसूलमध्ये आहेत त्यांना महसूल मधल्या काही बेसिक टर्मिनॉलॉजीज माहीत असणं अपेक्षित आहे. 7/12 काय असतो, 7/12 असेल तर 8चा उतारा कशासाठी, गावामध्ये 7/12, तर मग शहरामध्ये प्रॉपर्टीसाठी कोणते डॉक्युमेंट्स असतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि नंतर त्याच्या काही चॅप्टर केसेस ज्या आहेत चालवतात, दंडाधिकारी असेल, पोलिसांच्या CRPC मध्ये दंडाधिकाऱ्यांना कोणते अधिकार दिलेले आहेत, नायब तहसीलदाराचे अधिकार काय, तहसीलदाराचे, उपजिल्हाधिकारी, ह्या गोष्टी कशासाठी काय, ते तुम्ही त्यांना सांगितलं की मला उपजिल्हाधिकारी व्हायचे, मला पोलीस उपअधीक्षक व्हायचे म्हणून. त्याच्या बेसिक जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला आवड म्हणून सांगताय त्यावेळी त्या आवडीविषयी तुम्ही किती माहिती घेतलेली आहे याला एक महत्व आहे. मग जिल्हा हा जो विषय आपण आता डिस्कस केला होता आणि प्रिफरन्समध्ये काय होतं, तुम्ही उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी किंवा पोलीस उपअधीक्षक म्हणून काम करायची इच्छा दाखवता आणि त्याच वेळी त्या जिल्ह्यामध्ये एखाद्या काम करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव तुम्हाला माहीत नसतं. कारण त्यांचा कलिग किंवा ज्युनियर जर त्या जिल्ह्यामध्ये काम करत असेल आणि त्याचं एखाद्या कामाला खूप नावाजलं गेलं असेल तर त्यांना अपेक्षा असते की हा स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी ह्याला ते काम माहीत असेल. परत त्या जिल्ह्यामध्ये काही मोठे पाटबंधारे प्रकल्प असतात जे एक महसुली अधिकाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, कारण आपल्याला असं वाटतं की ते जमिनीविषयी किंवा पाटबंधारे प्रकल्पाविषयी काय विचारताय की तिथलं कोणतं धरण आहे, त्याची निर्मिती कधी झाली का, कारण त्यांना जमीन संपादनाचे काम त्यांच्या कोणीतरी वरिष्ठाने केलेलं असतं, भूसंपादनाचं, त्याच्यात अडचणी आलेल्या असतात. म्हणून तो एक स्पेसिफिक प्रश्न विचारला जातो. त्या जिल्ह्यामधलं जायकवाडी प्रकल्प असेल, विष्णुपुरी असेल किंवा तुमचा गंगापूर डॅम असेल, व्हॉटेव्हर, त्याविषयी प्रश्न का विचारला जातो, कारण भूसंपादनाचं काम महसूल विभागाने केलेलं असतं आणि त्याच्यात अडचणी आलेल्या असतात म्हणून. किंवा तिथं एखादा PWDचा इंजिनियर असतो, त्यांचा मित्र असतो, चांगला काम करत असतो, तुम्हाला किती माहिती आहे, अवेअरनेस,
माहिती म्हणजे इन डेप्थ टेक्निकल नॉलेज तुम्हाला विचारलं जाणार नाही. हे जिल्ह्याविषयी झालं. त्याच्यानंतर काही वेळा बऱ्याच वेळा काय होतं की काही राजकीय व्यक्तींची नावं त्या जिल्ह्यातल्या विचारली जातात की तुमच्या जिल्ह्यातलं प्रभावी राजकीय व्यक्तिमत्व कोणतं. आता यातनं काय होतं माहिती आहे का, तुम्ही कोणत्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करता हे तुमच्या पहिल्या शब्दामध्ये त्यांना दिसून येतं. त्याच्यानंतर तुम्हाला ते हे नाहीत विचारत की आणखी नावं सांगा. तुम्ही जेव्हा पहिलं नाव सांगता त्यावेळी तुम्हाला थांबवलं जातं आणि ते का आवडतात असं विचारलं जातं किंवा त्यांचं विकासामध्ये योगदान का आहे. एमपीएससी मध्ये कोणतेही उत्तर देत असताना जर तुम्हाला चांगल्या मार्काची अपेक्षा असेल मुलाखतीमधनं तर त्याचं एक बेसिक क्रायटेरिया लक्षात ठेवा, जस्टिफिकेशन शिवाय उत्तर द्यायचं नाही. जर तुम्हाला मी का हे प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहे माझ्याकडनं नंतर, तर तुम्ही लक्षात ठेवा की उत्तर देताना आपल्याला काचं उत्तर पण माहित असलं पाहिजे. की तुम्हाला जर एखादी आवड निवड विचारली तर ती का आहे आणि त्याचा फायदा काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. तुमचे रोल मॉडेल ज्यास विचारले जातात त्या जिल्ह्यातला किंवा त्या विभागातला व्यक्ती असावा असं माझं पर्सनल मत आहे. त्याला एक कारण आहे. रोल मॉडेल प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, पण ज्या व्यक्तीचं काम आपण प्रत्यक्ष बघितलंय किंवा ज्या व्यक्तीनं तुमच्या भागामध्ये तुमच्या एकूणच सामाजिक किंवा राजकीय विकासासाठी त्या भागामध्ये योगदान दिलेलं आहे त्याच्या डिटेल्स तुम्हाला जास्त माहीत असतात. तुमचा जर एखादा समाज सुधारक जर तुमचा आदर्श असेल त्याला हरकत नाही, पण त्याच्याविषयीचं मग त्याचं आत्मचरित्र कोणतं आहे त्याच्यातनं काही ना काही प्रश्न उपप्रश्न निघतील जे पॅनलला त्याचा विषयी जास्त नॉलेज असतं ना आपलं नॉलेज कमी असतं. मग त्यावेळेस लक्षात ठेवा की जो कोणी तुम्ही जर एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला स्वतःचा रोल मॉडेल मानत असाल तर थोडं उत्तर विचार करून द्या, कारण पॅनलला तो व्यक्ती आवडतो का नाही याच्यावर नाही क्रॉस क्वेश्चन चेंज होऊ शकता की त्या व्यक्तीविषयी पॅनलचं जर मत काहीसं वेगळं असू शकतं आणि तुमचं मत, आणि मग त्यांनी तुम्हाला क्रॉस क्वेश्चन असं करतील की त्यांचं असं काय काम आहे जे तुम्हाला आवडले नाही. मग त्या कामाविषयी माहिती पाहिजे. मला पर्सनली डॉक्टर प्रवीण गेडामांविषयी विचारलेलं होतं, कारण मी कुंभमेळ्यामध्ये सरांसोबत काम केलेलं होतं. तर मग त्यावेळी मला त्यांची प्रत्येक गोष्ट बऱ्यापैकी जवळून 6 महिने वर्ष पाहता आलं होतं त्यांचं काम. ते आयुक्त होते महानगरपालिकेचे नाशिकच्या त्यावेळी. तर मग काय होतं की त्या प्रत्येक मायन्यूट डिटेल्सवर ज्यावेळेस प्रशासक पुढचं जे पॅनल आहे ते जातं त्यावेळेस आपण त्याला आन्सर देऊ शकतो. पण जर तुमचं काहीतरी वरवर रोल मॉडेल असेल जे तुम्ही इंटरव्ह्यूसाठी बनवलेलं आहे तर ते तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही असे म्हणू शकता की मला एक व्यक्ती आवडत नाही, माझ्या अनेक व्यक्तींची कामं आवडतात. रोल मॉडेल म्हणून कोणी एक असावं असा काही नियम नाही. त्याच्यानंतर हे मी इन जनरल तुम्हाला बायोडाटा का सांगतोय, जे क्वेश्चन आहेत मी नंतर घेईल तुमच्याकडे. नंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जो इश्यू आहे, 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, तुमची स्ट्रीम आर्ट कॉमर्स सायन्स व्हॉट एव्हर तुम्ही जे काही असाल ते. तर काय होतं, 10वीचे मार्क्स मुलांचे जास्त असतात नॉर्मली, 12वीचे कमी झालेले असतात, परत ग्रॅज्युएशनमध्ये आणखी कमी होतात. त्याचं कारण काय असतं माहिती आहे का, एक मुलांना विचारतात की तुझे 10वीचे मार्क्स चांगले आहेत 12वीचे मार्क्स कमी काय, तर त्याचं कारण असतं सिलेबसची साईज वाढलेली असते. मेंटल प्रेशर मानसिक तणाव समाजाचा तुमच्यावरचा वाढलेला असतो की मार्क्स घेतले 10वीच्या मार्क्सला एवढा आज कोणी विचारत नाही, पण बायोडाटामध्ये ते दिसतात तुमच्या, म्हणून ते तुम्हाला विचारतं की 10वीला मार्क्स जास्त. त्याचे 2 कारण आहेत जे मी तुम्हाला स्पेसिफिकली इंटरव्ह्यूसाठी सांगतो. एक आहे सिलेबसची साईज वाढलेली असते, दुसरं असतं तुमच्यावर समाजाचा दबाव आलेला असतो की चांगले मार्क्स घ्यायचे. आणि ज्यावेळेस तुमच्यावर परफॉर्मन्स प्रेशर असतं त्यावेळेस तुमचे मार्क्स ऑटोमॅटिक कमी येतात. जे त्याच्यामध्ये काम करतात त्या मुलांचे मार्क्स सस्टेन राहतात. हे उत्तर देणं अपेक्षित आहे तुमच्याकडनं. आपण काय करतो माहिती आहे, मी अभ्यासच केला नाही, कोण करत नाही 12वीला अभ्यास, सगळेजण 12वीला अभ्यास करतात, किंवा किमान घरच्यांच्या तरी दबावामुळे आपण करतच असतो, 10वीपेक्षा खचितच जास्त. मग त्याच्यामुळं ना आपलं काय होतं, आपल्यावर परफॉर्मन्स प्रेशर असतं, नातेवाईकांचं असतं, आपल्या कुटुंबाचं असतं. ते तुम्ही फ्रँकली त्यांना सांगणं अपेक्षित आहे. मग ते काय करता की तुम्ही उन्हाळक्या केल्या का मग ग्रॅज्युएशनमध्ये, तुम्ही अभ्यासच केलेला दिसत नाही. प्रत्येकाचं ग्रॅज्युएशनला मार्किंग सिस्टीम जी असते ना, अगोदर 10वीमध्ये तुम्हाला निबंधाला 10 पैकी 10 मार्क्स देऊ शकतात, 12वीला 8 देतात, ग्रॅज्युएशनला 5 आणि 6 देतात. का देतात माहितीये का, आदर्श असं जगात काहीच नाहीये. तुमचा एसे रायटिंग आहे ना, तर तुम्ही एसे रायटिंगचे मार्क्स बघू शकता. जसं जसं तुम्ही तुमच्या हायर क्वालिफिकेशन होता ना, पर्सेंटेज कमी होतं. ती एज्युकेशन सिस्टीमच तशी आहे. त्याच्यात तुमची काही चूक नाही की तुम्हाला ग्रॅज्युएशनला मार्क्स कमी का आले. सिलेबसची साईज वाढते, दबाव वाढतो, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आपण काय म्हणतोय, आपण त्याचा कमीपणा धरतो की मला मार्क्स कमी आले म्हणजे आता मी कारण काय देऊ.
बऱ्याच PSIच्या मुलांना सहज प्रश्न विचारला जातो की तुम्हाला 10वीला मार्क्स चांगले होते, 12वीला मुलं सरळ बोलून देताना नाही सर मी त्यावेळेस अभ्यासच केला नाही, मग पास कसं काय झाला, कॉप्या करून झाला का? हे लक्षात घ्या. तुम्ही कशाला सांगताय ना तुम्ही अभ्यास केला नाही म्हणून. ठीक आहे, कमी जास्त झाला असेल व्हॉट एव्हर इट इज, सांगायचं सर मार्किंग सिस्टीम चेंज होते आणि ग्रॅज्युएशनमध्ये फर्स्ट क्लास हे खूप चांगलं असतं. म्हणजे बेटर मार्क्स, बेटर स्टुडंट जे असतं ना ग्रॅज्युएशनमध्ये फर्स्ट क्लासमध्ये असतं. त्याच्यामुळे तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये आहात तर तुमचे मार्क्स चांगले आहेत. तुम्ही तिथं हे जस्टिफिकेशन देऊ नका की मी अभ्यास केला नाही. मग तुम्ही स्पर्धा परीक्षेचा 3रा अटेम्प्ट देत असाल तर त्याचाही अर्थ असा होतो की तुम्ही अभ्यास आताही करत नाहीये. मग त्याच्यामुळे ती जी उत्तरं आहेत ती जरा थोडी समजूतदारपणे द्या. तुमच्या एखाद्या निगेटिव्ह गोष्टीवर ज्यावेळेस पॅनल तुम्हाला विचारतं तर त्याला तुम्हाला ह्युमरनं साईडला करता आलं पाहिजे. तुमच्यात अवगुण काय आहे असं मला पॅनलला विचारलं होतं तर मी सांगितलं होतं मी डेंटिस्ट असून मला चहा प्यायची सवय, मी जास्त चहा पितो, मला माहिती चहाने दात खराब होतात तरी मी पितो. मग त्यांनी परत विचारलं की तुमच्यातला गुण काय, म्हणलं मला चहा पित माझ्या मित्रांसोबत गप्पा होता, अनोळखी लोकांसोबत मी गप्पा मारू शकतो. हा पण माझा प्लस पॉईंट सांगितला मी त्यांना. तुम्ही असा प्लस पॉईंट नाही सांगायचा की मी खूप काही समाजसुधारक आहे किंवा मला खरं बोलायची सवय. खरं बोलणं अपेक्षितच आहे सगळ्यांकडनं, तुम्ही वेगळं काय, किंवा मी अवगुण काय तर मी खोटं बोलतो. खोटं बोलणारा अधिकारी चालत नाही पॅनलला. आणि तुम्ही फ्रँकली खरंच खोटं बोलत असाल मान्य, पण ते पॅनलला सांगू नका. पॅनलला तुम्ही सांगा की खरंच बोलतो, विचारलंच तर, नाही तर सहसा ते विचारत नाही तुम्ही खरं बोलता का. पण नंतर येतं ग्रॅज्युएशनमध्ये आणखी जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल ना तर आणखी थोडी अडचण वाढते. त्याला कारण काय माहितीये का, तुम्ही तुमच्या आयुष्यातली काही वर्ष ज्या डिग्रीसाठी दिलेली आहेत त्या डिग्रीतलं तुम्हाला किती येतं. काय होतं, इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपली 3-4 वर्ष स्पर्धा परीक्षेमध्ये गेलेली असतात. आपल्याला असं वाटतं की आता जर मला इंजिनिअरिंगवरचं विचारलं तर मला अडचण येईल. मुळात तुमचं, मला असं वाटतं की जे मार्क्समध्ये तुमचं ग्रॅज्युएशन तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क्स देऊन जातं. त्याच्या बेसिक टर्मिनॉलॉजी जर तुम्हाला बेसिकच कुठलं आहे, आता त्यांचं स्वतःचं वय 60च्या आसपास आहे, 55-60च्या आसपास, त्यांनाही ग्रॅज्युएशनचं काही आठवत नाही. ते काय करतात, तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत ना मग त्यांचे ठरलेले प्रश्न आहेत. तुम्ही IT वाले आहेत ना तर मग त्यांनी जे व्हॉट्सअपला इकडं तिकडं वाचताय ना प्रश्न तेच असतात. ते काय, मला काय लागतं ना तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची व्याख्या विचारायला, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, AIचे डेफिनेशन सांग, मला काय जातं ना, मला थोडी ना पाठ आहे. मला पाठ नसते डेफिनेशन. तुमचा कॉन्फिडन्स दाखवतो की तुम्ही डेफिनेशन बरोबर सांगताय का चुकीचे सांगताय. तिथं कोणीच तुमचं लगेच गुगल बघून चेक करणार नाही की तुम्ही बरोबर किती सांगताय आणि चुकीचं किती सांगताय. पण तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात तर तुम्हाला काही गोष्टी माहीत पाहिजे. मला स्वतःला डेंटिस्ट असल्यामुळं सिरॅमिकचे किती कॉस्टिंग होतं, ऑर्थोडेंट म्हणजे तुम्ही आजकाल वायर लावता त्याचं कॉस्टिंग किती होतं, ते महाग काय. जुन्या लोकांचे तर जुने लोक तर काहीच वापरत नव्हते, पेस्ट वगैरे, मग त्यांचे दात टिकायचे, आत्ताच्या लोकांचे काय टिकत नाही. आज तर पेस्ट पण अवेलेबल आहे, ब्रश पण अवेलेबल आहे. हे कॉमन सेन्सचे क्वेश्चन आहे, त्याच्यासाठी अभ्यास लागत नाही. तुमचे बेसिक ज्या गोष्टी आहेत तुमच्या डिग्रीच्या टर्मिनॉलॉजी. आणि दुसरा जो सगळ्यात प्रश्न आहे की ते ग्रॅज्युएशन केलं, त्या ग्रॅज्युएशनची वर्ष वाया गेली नाहीत का. की तुम्हाला जर डॉक्टरच व्हायचं होतं किंवा तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं हे मी 12वीत ठरवलं, मग नंतर मी ठरवलं की मला अधिकारी व्हायचं, मग ती वर्ष वाया गेली का. तर प्रश्न बेसिक असा आहे की शिक्षणावरची वर्ष वाया जातात का. नाही जात, कुठलंही शिक्षण वाया जात नाही. हे तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे. त्यांनाही माहिती आहे, ते स्वतः इंजिनियर असतात. पॅनलमध्ये 3 पैकी 1 इंजिनियर हमखास आहे. त्यांना स्वतःला माहिती आहे की शिक्षण, MPSCचं बेसिक क्वालिफिकेशन आहे एनी ग्रॅज्युएशन MPSC देण्यासाठी. याचा अर्थ 2 होतात. एक अर्थ होतो की प्रत्येक डिग्रीचा विद्यार्थी प्रशासनात कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, किंवा असं होऊ शकतं की कोणत्या डिग्रीचा उपयोग नाही, तुम्ही कोणीही या. एनी ग्रॅज्युएशन जर क्वालिफिकेशन ठेवलंय त्याचा 2 अर्थ होता. आपण पॉझिटिव्ह साईड घ्यायची की कुठलाही ग्रॅज्युएट असेल तर तो कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. त्याचे 2 अर्थ आहे. मग तुम्हाला जर विचारलं की तुमच्या डिग्रीचा उपयोग काय, तर डिग्रीचा उपयोग असतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. मग प्रत्येक डिग्रीचं वेगळं. तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात तर कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग या फॅकल्टीचं सगळ्यात बेसिक पॉईंट काय माहिती आहे का, सगळ्या इंजिनियर्सला विचारलं तर तुमच्या डिग्रीचा यूज काय. आपण लगेच सुरू व्हायचं नाही, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मी ITचा वापर करेल प्रशासनात वगैरे नाही. इंजिनियर हे इनोव्हेशनचं प्रतीक आहे, कन्स्ट्रक्शन आहे, रादर दॅन क्रिटिसिझम. आम्ही कन्स्ट्रक्शन हे आमचं कल्चर आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्या पुढच्या इंजिनियरला तुम्ही प्राऊड फील करा की तू इंजिनियर आहे. तो सिनियर जरी असला तर तो इंजिनियर आहे, तुमच्यात ती कॅपॅसिटी पाहिजे, त्याला प्राऊड फील करायची. की तुम्ही त्याला सांगा की
इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यात बेसिक पॉईंट आहे कन्स्ट्रक्शन. आम्हाला तयार करायची सवय, क्रिटिसिझमची नाही. त्यांना माहिती आहे की आयटीचा इंजिनियर काय करू शकतो. आपण करतो का ऍक्च्युली? कोणती वेबसाईट अधिकारी डेव्हलप करतात का? त्याच्यासाठी टेक्निकल स्टाफ आहे. त्याच्यासाठी आपलं काय, आपलं फक्त इनोव्हेशन, इनोव्हेटिव्ह माइंड ते इंजिनिअरिंग तुम्हाला देतं. मेडिकल बॅकग्राऊंड काय देतं? ह्युमन टच देतं. ज्या लोकांसाठी काम करायचंय तुम्हाला, त्या लोकांशी अगोदरच तुम्ही डील झालेले आहात प्रशासनात यायच्या अगोदर. हा तुमच्या डिग्रीचा प्लस पॉईंट आहे. इतिहासाचं बॅकग्राऊंड काय, मुलं काय सांगतात, माझ्या पदवीचा प्रत्यक्ष उपयोग नाही पण अप्रत्यक्ष उपयोग होऊ शकतो. हे म्हणजे मॉकमध्ये पण सांगितलं होतं की तुमच्या भूगोलाचा प्रत्यक्ष काही उपयोग नाही प्रशासनात, पण अप्रत्यक्ष होऊ शकतो. अप्रत्यक्ष काय उपयोग होणार आहे? भूगोलाचा उपयोग आहे. आज ड्रॉट प्रोन एरिया जे आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न काय? दुष्काळ आहे महाराष्ट्रासमोरचा. तुम्ही काय समजता आजकालचे प्रश्न मला ते माहित नाही, पण महाराष्ट्रासमोरचे खरे प्रश्न ते आहेत. दुष्काळ आहे महाराष्ट्रातले, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या पट्ट्यामध्ये दुष्काळ. तिथं भूगोलाचा जर एखादा ग्रॅज्युएट आहे, तो चांगला काम करू शकत नाही का? तो बाकीच्या ऍडमिनिस्ट्रेटरपेक्षा चांगला काम करू शकतो, कारण त्याचा भूगोलाचा अभ्यास. इतिहास काय असतं? प्रत्येक काल घडलेली गोष्ट ही इतिहास. मग प्रशासनात घडलेली असू देत, समाजात घडलेले असू देत, राजकारणात असू देत, त्या कालच्या गोष्टीचा आजच्या निर्णयावर खूप परिणाम होत असतो. तर इतिहासाच्या विद्यार्थ्याला कालची गोष्ट, वर्तमानपत्र हा सुद्धा एक इतिहास आहे. वर्तमानपत्र जे आपण वाचतो ना, तो आपण इतिहासच वाचतो. त्याच्यात काही गोष्टी फ्युचरच्या लिहिलेल्या असतात. वर्तमानपत्र हा सुद्धा इतिहासाचीच प्रतिमा आहे. काल काय झालं? मग इतिहासाचा विद्यार्थी असं कसं म्हणतो की माझ्या याचा प्रत्यक्ष उपयोग काहीच नाही प्रशासनामध्ये आहे? तो तुम्हाला माहित नाही. तो तुम्हाला सांगता आला पाहिजे त्यांना की सर, जीवनात घडलेली प्रत्येक घटना ही इतिहास आहे. काल जी घडला घटना आहे त्याचं जर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असेल तर ती घटना घेऊन प्रशासनाला पुढे जायचंय, आणि जर ती चुकीची घडली असेल तर त्याची पुनरावृत्ती होऊ नये हे प्रशासकाचं काम आहे. हा इतिहासाचा उपयोग. अर्थशास्त्र काय सांगतं? अर्थशास्त्र ही इकॉनॉमिक्स काय असतं? विकास म्हणजे पैसा नाही, पण पैशाशिवाय विकास होत नाही, सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. मग पैसा म्हणजे काय? अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्र तुम्हाला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट याच्यातलं डिफरन्शिएशन कोण करू शकतो? इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी चांगला करू शकतो. मग ते इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्याला ते सांगता आलं पाहिजे की माझं इकॉनॉमिक्स कुठं कामाला येणार. तुमच्या डिग्रीविषयी तुम्ही इन्फेरिटी कॉम्प्लेक्स घेऊन पॅनलच्या समोर बसू नका. त्याच्या बेसिक टर्म ज्या आहेत त्या तुम्हाला माहीत पाहिजेत. त्याच्यावर प्रश्न विचारला तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. तुम्ही जेव्हा डिग्रीचे उत्तर देता, आता पॅनलमध्ये काही अशी एमपीएससीवर मेंबर्स आलेले आहेत जे अकॅडमिक्समध्ये होते, आणि अकॅडमिक्समध्ये जो प्रोफेसर किंवा सिनियर प्रोफेसर पदावर लोक असतात ते तुमच्या ग्रॅज्युएशनलाच जास्त प्रिफर करता क्वेश्चन विचारताना. तुम्ही जर जुने त्यांचे जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत ते जर पाहिले ना, तर त्याच्यामध्ये ते ग्रॅज्युएशनला महत्व देतात. होतं काय की आपण काय करतो, ग्रॅज्युएशनला थोडंसं घाबरतो की मला त्याच्यावर विचारू नये. आपल्याला काय वाटतं, करंट अफेअर्सवर विचारलं जावं, जे मी पुस्तकं वाचून जातो. करंट अफेअर्समध्ये आता समजा सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे, तर तुम्हाला आरक्षण द्यावं का नाही, किंवा या समाजाला द्यावं का, त्या समाजाला द्यावं का, हे प्रश्न डिस्प्युटेड विचारले जात नाहीत. एमपीएससी पॅनल असू द्या, युपीएससी पॅनल असू द्या, हे लोक तुम्हाला डिस्प्युटेड जे मॅटर्स आहेत करंटली त्याच्यावर डिरेक्टली क्वेश्चन विचारणार. हा तुम्हाला ते हे विचारतील की आरक्षणात तुम्हाला वाटतं का की आरक्षण दिल्यानं फायदा होतो का, आरक्षण दिलं तर किती दिवस दिलं पाहिजे, आरक्षणाला काही लिमिट असावी का, आरक्षण कोणत्या बेसवर दिलं पाहिजे, आर्थिक पाहिजे, जाती आधारित पाहिजे. सध्याची पोझिशन काय, आपण दोन्ही आरक्षण दिलेलं आहे. घटना दुरुस्ती करून आपण आर्थिक आरक्षण दिलेलं आहे आणि कास्ट बेस आरक्षण आपल्या इथं लागू आहे. अनेक डिपार्टमेंट आहेत जे कास्ट बेस आहेत. सामाजिक न्याय विभाग आहे, बहुजन विकास विभाग आहे, महिलांसाठी जेंडर डिपार्टमेंट बजेटिंगचा विचार केला तर महिला व बाल विकास स्वतंत्र आहे. म्हणजे आपण कास्ट सिस्टीम मान्य केली आहे. प्रशासन स्वतः सांगते काही महामंडळ आहेत जाती आधारित ज्यांना गव्हर्नमेंट फंड करतं. म्हणजे कास्ट सिस्टीम गव्हर्नमेंटनं स्वतः मान्य केली. दुसरं गव्हर्नमेंटनं काय केलं, अमेंडमेंट केली आर्थिक आरक्षणासाठी. तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला चुकून या गोष्टीवर प्रश्न विचारला गेला तर लक्षात ठेवा की दोन्ही आरक्षण देणं गरजेचं आहे. याला कारण आहे की एखादा व्यक्ती एखाद्या समाजात जन्माला आला म्हणून त्याला प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवणं पण चुकीचं आहे, आणि एखादा व्यक्ती सवर्ण जातीत जन्माला आला म्हणून तो श्रीमंतच आहे असं परसेप्शन धरून त्याला प्रतिनिधित्वापासून दूर ठेवणं हे दोन्ही चुकीचं आहे. आणि याच्यावर उपाय शासनानं काय काढलाय, दोन्ही आरक्षण आपल्याकडे चालू आहे.
तर तुमचं उत्तर पण समर्पक त्यालाच धरून पाहिजे की सर दोन्ही आरक्षण देणं गरज. आरक्षणाचं मूळ काय आहे? सामाजिक मागासलेपण. त्याचं काम कोणाकडे आहे? राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोग. त्यांनी जर सिद्ध करताय ना की एखादा समाज मागासलेला आहे तर त्याला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. हे तुमचं क्लिअर कट आन्सर पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कास्टचं नाव घेणं अपेक्षित नाही किंवा तुमचं पर्सनल मत मांडणं अपेक्षित नाही. भलेही त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं नाही, कायद्याला काय वाटतं, संविधानाला काय वाटतं आणि त्याचे निकष काय आहे. मग तुम्हाला तिथं दुसरा क्वेश्चन येऊ शकतो की मागासलेपणाचे निकष काय. तुम्ही ज्यावेळेस म्हणता की मागासवर्गीय आहे तर मागासलेपणाचे निकष जस्ट ढोबळ वाचून जाणं अपेक्षित आहे. दुसरं सध्याचं मूळ करंटमध्ये झालं तर पक्षांतरावर बरेच आता केसेस चालू आहेत. इलेक्शन कमिशनवर आहे. मला 2020च्या इंटरव्ह्यू IPS मेंबरने विचारलं होतं की ईडीच्या जे कारवाई होत आहे त्याच्याविषयी तुमचं म्हणणं काय. तर मी जे आहे ते मी स्पष्ट सांगितलं होतं की ईडीची कारवाई मला बायस वाटत नाही पण प्रेडिक्टेबल वाटते. प्रेडिक्टेबल म्हणजे माझं मत होतं की ते कोणावर कारवाई करणार आहेत हे अपेक्षित आहे. त्यांनी म्हणले प्रेडिक्टेबल आणि बायस याच्यात अर्थ काय, फरक काय, तुमचं म्हणणं काय. म्हणलं सर प्रेडिक्टेबल म्हणजे विरोधी पक्षावर कारवाई होईल हे आपण प्रेडिक्ट करू शकतो. म्हणले मग बायस का नाही म्हणत तुम्ही. तर म्हणलं सर त्यांनी करप्शन केलंय म्हणून त्यांच्यावर कारवाई चालू, मग म्हणून मी बायस म्हणू शकत नाही ईडीला. आपण कोणत्याही सेंट्रल इन्स्टिट्यूट विषयी ज्यावेळेस आपण कमेंट करतो आपण बऱ्याच वेळा काय करतो, निगेटिव्ह अप्रोचनं बोलायचं का पॉझिटिव्ह. नाही, निगेटिव्ह पॉझिटिव्ह इंटरव्ह्यू मध्ये काहीच नसतं. जे सत्य आहे ते बरोबर आहे. तुम्ही काय करता, तुमच्यासमोर एखादी वस्तू दिली आहे आणि तुम्हाला तिच्याविषयी 4 चांगले वाक्य बोला असं सांगण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस 4 चांगली वाक्य बोलायची आहेत आणि तुम्हाला माहिती की पुढच्या व्यक्तीत काहीच चांगलं नाहीये, क्वेश्चन स्किप करून द्या. काही फरक पडत नाही. तुम्ही 10 क्वेश्चन स्किप केल्याने तुमचे उत्तर हे कमी होणार नाही, मार्क्समध्ये काही फरक येत नाही. पण तुम्ही काय करता, एखाद्या गोष्टीला आर्टिफिशियल बनवायला जाता. त्यांनी ज्यावेळेस मला प्रश्न विचारला की ईडीच्या कारवाईविषयी तुम्हाला काय वाटतं, तर मला माहिती आहे की त्यांना अपेक्षित माझ्याकडनं काय आहे. मी तर त्यावेळेस म्हणतो की नाही सर असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. नाही, तो फापट पसारा सांगत बसायचं नाही त्यांना. ते IPS मेंबर आहेत, ईडीचा त्यांचा पूर्ण अभ्यास असतो. फक्त अपेक्षित काय की तुम्ही जे पॉईंट टू पॉईंट तुम्ही जे पेपरमध्ये वाचला ना की कारवाई कुठं होत आहे तुम्हाला माहिती तेवढं सांगायचं. कोणाला बायस म्हणायचं नाही, काही नाही. त्याच्याशी तुमचा संबंध नाही. सुप्रीम कोर्टाचे तुम्हाला काही निर्णय विचारले, त्याचा परिणाम काय होईल असं विचारलं तर सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस निर्णय येतो ना त्याच्या दुसऱ्या दिवशीच मोस्टली प्रत्येक संपादकीयमध्ये त्याचे परिणाम काय होतील हे लिहिलेलं असतं. आणि बऱ्याच संपादकीयमध्ये बॅलन्स्ड आन्सर विचारलेलं असतं. आपण पहिलं उत्तर काय पाहिजे आपलं, त्याचं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट समाजावर काय होणार आहे हे तुम्ही पहिले सांगितलं पाहिजे. आणि प्रश्नाचं ज्यावेळेस उत्तर देताना पहिलं वाक्य उत्तर पाहिजे, एक्सप्लेनेशन नाही. तुम्हाला जर मी विचारतोय की तुमची हॉबी अशी अशी आहे, त्याचा प्रशासनात काय उपयोग होईल, उपयोगापासून सुरू करायचं. उपयोग काय होणार आहे की सर मला समजा प्रशासक असतो, तो मानसिक दबावाखाली असतो किंवा त्याच्यावर प्रचंड प्रेशर असतं, त्या हॉबीनं तो रिलॅक्स होऊ शकतो. त्याचं जे काय दुसऱ्या दिवशी तो रिफ्रेश माइंडनं परत येऊ शकतो. त्याला स्वतःसाठी वेळ द्यायची संधी हॉबीमुळे भेटू शकते. जो मेंटली रिलॅक्स प्रशासक आहे तो जास्त इफिशियन्सीनं काम करू शकतो. हे हॉबीचे फायदे आहेत ना, तर तुमच्या हॉबीचे स्पेसिफिक फायदे तुम्ही सांगायचे. फायदे विचारले फायदेच सांगायचे, हॉबी एक्सप्लेन करत बसायचं नाही. तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी विचारलं तुम्ही क्रिकेट खेळता, आता सध्या क्रिकेट ज्यांची हॉबी असेल तर त्यांच्यासाठी वर्ल्ड कपची तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे, अपेक्षित आहे की ते तुम्हाला क्रॉस क्वेश्चन मध्ये परत वर्ल्ड कपकडे जाऊ शकतो बॅट. मग त्या गोष्टी आहेत. हॉबी आणि आवड, ज्यांना हॉबी नाहीये त्यांनी सरळ सांगू शकता सर मला काय असा स्पेसिफिक छंद नाहीये, मला 1-2 गोष्टी करायला आवडतात. मग ठरलेला प्रश्न असतो, ज्यावेळेस तुम्ही असं उत्तर देता मग हॉबीमध्ये आणि आवडीमध्ये काय फरक आहे, छंद आणि आवड याच्यात काय फरक आहे, ते ठरलेलं उत्तर. आपलं पॅटर्न फिक्स ठेवायचा की छंद हा व्यक्तिमत्वाचा भाग असतो. छंद वेळ काढून केलेली गोष्ट असते, आवड वेळ मिळाल्यावर केलेली गोष्ट असते. आवडी निवडी वयामानानं बदलतात, छंद सहसा बदलत नाही. छंद सहसा बदलत नाही, आवडी निवडी वयामानानं बदलू शकतात. तर हे काही बेसिक जे प्रिपरेशन आहेत ना हे तुम्ही करणं अपेक्षित आहे. तुमच्या ग्रॅज्युएशनचं असेल, हॉबीचं असेल, तुमचं बायोडाटामध्ये तुमचे जर काही जणांना कसं असतं प्रोफेशनल एक्सपिरियन्स असतो, कोणी कंपनीत काम केलं असतं आणि काही जण ऑलरेडी प्रशासनात काम करत असतात. म्हणजे प्रशासनात काम करताय त्यांच्यासाठी 2 क्वेश्चन सगळ्यात महत्वाचे आहेत. पहिला आहे की तुम्हाला जर ही पोस्ट नको होती तर तुम्ही ती पोस्ट का घेतली, तुम्हाला ती पोस्ट सोडायची. ऑलरेडी बेरोजगारीची समस्या आहे आणि तुम्ही त्याच्यात एक जागा खाताय, हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. त्याचं उत्तर मी सांगतो तुम्हाला द्यायचं काय नेमकं.
दुसरं असतं की तुम्ही प्रशासनातनं एक संवर्गातनं दुसऱ्या संवर्गात जात असता. महसूलचा अधिकारी पोलीस प्रशासनात जात असतो, पोलीसचा अधिकारी महसूल प्रशासनासाठी तयारी करत असतो. हे त्यांचं जो काही पर्सनल एक्सपिरियन्स असेल किंवा त्यांना जे वाटत असेल, हे एक दोन कंडिशन असू शकतात. तर ज्यावेळेस तुम्ही संवर्ग बदलता त्यावेळेस प्रशासन ही ब्रॉड कन्सेप्ट आहे. सगळ्या प्रशासनात काय यायचंय हे ज्याला माहिती आहे ना, त्याला संवर्ग का बदलायचं हे पक्का माहिती असतं. प्रशासनात काय यायचं त्याचं उत्तर असं आहे की प्रशासन ही एकमेव सिस्टीम आहे जिथं तुम्हाला एकाच मोटिव्हनं काम करणारे लोक भेटतात. तुम्हाला असं विचारलं की समाजसेवाच करायची, समाजासाठीच काम करायचं, तर मग तुम्ही राजकारणात का नाही गेले, एखाद्या एनजीओ मध्ये का काम करत नाही तुम्ही, हा प्रश्न विचारला जातो. तुम्ही जर चुकून पाठ केलेलं उत्तर असतं त्याच्यात समाजसेवा हा शब्द येतो. तर त्यावेळी तुम्ही लक्षात ठेवा की प्रशासन ही एकमेव सिस्टीम आहे जी एका मोटिव्हनं काम करणारे लोक तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल करून देते, जे कायद्यानं बांधलेले आहेत, संविधानानं बांधलेले आहेत, शासनाच्या नियमांनी बांधलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणताही कर्मचारी त्या सर्कलच्या बाहेर जाऊन काम करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला सिस्टीम उभारायची गरज प्रशासनात येऊन लागत नाही. सिस्टीम ऑलरेडी आहे. प्रशासनातच काय यायचं सोशल सर्व्हिस ही पेड सर्व्हिस आहे. इथं तुम्ही केलेल्या कामासाठी तुम्हाला पैसे मिळणार आहेत. किती मिळतात? सन्मानजनक जीवन जगण्यापुरते. सन्मानजनक या ह्याच्यासोबत पहिले कधी सांगायचं, अधिकारांची भाषा वापरायची नाही. जबाबदारी पूर्ण जॉब आहे आणि जबाबदारी घ्यायची माझी तयारी आहे. मग प्रशासनाची दुसरी एक बेनिफिट आहे, तुमचा स्पेक्ट्रम ब्रॉड होतो. किती ब्रॉड होतो? तर समजा मी डेंटिस्ट आहे, जर माझं करिअर विचार केलं, मी जर डेंटिस्ट म्हणून प्रॅक्टिस केली असती, पेशंट त्यातही डेंटल पेशंट, बरोबर, याच्या पलीकडे माझं आयुष्य गेलं नसतं. प्रशासनात आल्यानं काय, मला कामगारांशी रिलेट करता येऊ शकतं, मला दिव्यांगांशी करता येतं, महिलांचे प्रश्न आहेत, बालकांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. तुम्ही ज्या ज्या जॉब प्रोफाईलवर बसाल अशी व्हर्साटाईल जॉब करण्याची संधी तुम्हाला फक्त प्रशासनात मिळते त्याच्यावर. आणि मग प्रशासनात आल्यावर संवर्ग बदलला तर काय, महसूलचा अधिकारी पोलिसात गेला किंवा महसूलचा कर्मचारी विकास प्रशासनात गेला, बीडीओ झाला, बीडीओ झाला, वटेवर. तर एक लक्षात घ्या, तुम्ही त्यांना सांगा की प्रशासनात कुठलंच पद कमी जास्त नाहीये. प्रशासन महसूलचा जरी कर्मचारी असला तरी त्याचं सर एम जे आहे ते डेव्हलपमेंटच आहे. नगरविकासचा असला त्याचं एम डेव्हलपमेंटच आहे. पोलीस प्रशासनाचंही डेव्हलपमेंटच आहे. मी बऱ्याच मुलांना सांगतो ज्यांचा डीवायएसपी प्रेफरन्स आहे ना, की पोलिसांचं विकासात खूप मोठं योगदान आहे. पोलिसांचं डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठं योगदान हे आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचं मेंटेनन्स पोलीस करतात. व्यापाऱ्यांना सर्वात महत्वाची गरज काय, कायदा आणि सुव्यवस्थेची आहे. महिलांना सर्वात मोठी गरज कशाची आहे, सुरक्षेची आहे. बालकांना गरज कशाची आहे, सुरक्षेची आहे. विकासाचं पहिलं बेसिक जे आहे ते शांतता आणि सुव्यवस्था असतं. ते कोण प्रोव्हाइड करतं? ते पोलीस प्रोव्हाइड करतात. आपण पोलिसांच्या विकासातल्या योगदानाकडे दुर्लक्ष करतो. आपण पोलीस म्हणजे काय, विकासाचं त्याचं घेणं देणंच नाही असं एक आपलं असतं. पोलीस म्हणजे फक्त काय, न्याय देणे एवढी पोलिसांची कन्सेप्ट छोटी नाहीये. जर समजा एखाद्या शहरामध्ये, आता समजा एखाद्या वेळेस एखाद्या कोणत्या मोर्चामुळे शहर बंद असेल तर त्या दिवशी विकास ठप्प राहत नाही का? त्या दिवशी तो विकास ठप्प राहतो ना, आर्थिक उलाढाली बंद होतात सर्व. मग काय झालं, तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. पोलीस म्हणजे फक्त न्याय व्यवस्था नाही, पोलीस म्हणजे विकास प्रशासनाचाच भाग आहे. मग संवर्ग बदलला सर मी, तर संवर्ग मी का बदलतोय त्याचं एक कारण असतं की कोणतंही पद मोठं आणि छोटं नाही. दुसरं, संवर्ग बदलला तरी विकास हेच ध्येय आहे. तिसरं, स्पेक्ट्रम आणि प्रभावाचं क्षेत्र मोठं होतं. तुम्ही समजा नायब तहसीलदार आहात, तुम्ही डीवायएसपी झाला. नायब तहसीलदाराचं प्रभाव क्षेत्र किती आहे? तालुक्यापुरतं. डीवायएसपीचं किती? 2 ते 3 तालुक्याचं सब डिव्हिजन तुमच्याकडे. तुम्ही बीडीओ होतात, तालुक्याचं होतं, तुम्ही डेप्टी कलेक्टर झालात, तुम्हाला डिव्हिजनचं, सब डिव्हिजनचं प्रभाव क्षेत्र मिळालं. हे तुम्ही त्यांना सांगा. तुम्ही चुकीचं काहीच करत नाही. आणि शेवटी काय असतं, बेटरमेंट इज एम ऑफ माय लाईफ. जे करेल ते अधिक चांगल्या पद्धतीनं, अधिक मोठ्या ह्याच्यावर करण्याची माझी तयारी आहे. म्हणून मी पोस्ट बदलतोय. आणि हे 21वे शतक आहे, बरोबर. याच्यात तुम्ही बीएची जरी सीट घेतली ना तर ती कुणाला तरी हरवून घेतलेली असते टेक्निकली, तांत्रिकपणे. पण इथं त्याला हरवण्यापेक्षा मला स्वतःला सिद्ध करायचं. मी त्यावेळी समजा मी मेडिकल सीटसाठी त्यावेळी इलिजिबल होतो. ह्याच्यात मी दुसऱ्याला हरवण्याची माझी अपेक्षा नव्हती. सरांना तुम्ही सांगू शकता पॅनलला, मला स्वतःला सिद्ध करायचं होतं. ती स्पर्धा होती, मी त्याच्यात सिद्ध केलं, त्यावेळी मी इलिजिबल झालो, मिळवलं. मग तरी ते म्हणणार की मग तुम्ही तरी सीट खाल्ली ना.
त्यांना सांगायचं मी एकाची आज संधी टेक्निकली हिरावून घेतली असली तर प्रशासक म्हणून मी अनेकांसाठी संधी निर्माण करू शकतो. रोजगाराच्या करू शकतो, शिक्षणाच्या करू शकतो, सुरक्षिततेच्या करू शकतो, सर्व संधी मी निर्माण करू शकतो. तुम्ही एक संधी काढून घेतली एखाद्याची टेक्निकली, ते बरोबर आहे, तुम्ही घेतली संधी काढून, पण त्याचं तुम्ही रिकव्हरी काय करताय? तर तुम्ही हजारो जणांना रोजगार देताय, हजारो जणांना शिक्षणाच्या संधी देताय, हजारो जणांना सामाजिक सुरक्षा प्रोव्हाइड करताय. हे तुम्ही काय केलं? रिकव्हरी केली. पण तुम्हाला त्याला सांगता आलं पाहिजे की प्रशासक म्हणून मी संधी निर्माण करणारा बनतोय, तर एखाद्याची संधी माझ्याकडनं अनावधानानं डावलली गेली असेल, ते पण तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यामुळे, तर त्याची रिकव्हरी मी देऊ शकतो प्रशासक म्हणून. त्या क्वेश्चनला त्यांना माहिती असतं की तुम्ही या क्वेश्चनमध्ये अडकणार आहात. तुमच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन चेंज होतात. जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं ना, आई वडिलांनी शिक्षणावर केलेला खर्च वाया गेला असं तुम्हाला वाटत नाही का? 2019च्या इंटरव्ह्यूला मला विचारलं होतं की तुम्ही डॉक्टर म्हणून तुमच्यावर जो आई वडिलांनी शिक्षणावर जर खर्च केला तो वाया गेला असं तुम्हाला वाटत नाही का? तर शिक्षणावरचा खर्च कधीच वाया जात नाही. तुम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जर बघितली, त्याच्यात कुठंही शिक्षणाचं पहिलं, दुसरं, तिसरं ध्येय हा रोजगार मिळवणं नाहीये. त्याचं पहिलं, दुसरं, तिसरं मेजॉरिटी ध्येय आहे ह्युमन डेव्हलपमेंट, मानव संसाधन विकास. हे शिक्षणाचं ध्येय, हे तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे. त्यांना माहिती आहे की शिक्षणाचं ध्येय हे रोजगार नाहीये. आपण काय होतो, शिक्षणावरचा खर्च वाया गेला का? आपले चेहऱ्याचे एक्सप्रेशन चेंज होऊन जातात की आपल्याला वाटतं खरंच आपण काहीतरी गुन्हा केला. असं काही नाही. तुम्ही जे शिक्षणावर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली, तुमच्या वयाचा अशिक्षित नागरिक आणि तुम्ही याच्यात जो फरक आहे ना, तो शिक्षण आहे. दुसरा काहीच फरक नाहीये तुमच्यात आणि त्याच्यात. जो मोलमजुरी करतोय तुमच्याच वयाचा 20, 25, 30 वर्षाचा जो व्यक्ती आहे आणि तुम्ही, या दोघांमध्ये फरक, तुमच्या गेस्चर, पोस्चर किंवा एकूणच बिहेवियर मध्ये जो काही फरक आलाय ना, त्याचं कारण शिक्षण आहे. आणि तो तुमच्या एक्सपेन्सेस जे झाले ते तुम्हाला माहित पाहिजे की शिक्षणावरचा खर्च वाया गेलेला नाहीये. मग त्याच्यानंतर काही जे ट्रिकी क्वेश्चन जे मला असं वाटतं की जास्त विचारले गेल्यानंतर, की करप्शन करणार का प्रशासनात आल्यानंतर? ज्यांचा DYSP प्रिफरन्स आहे, वर DC प्रिफरन्स आहे, जे टॉपचे पोस्टचे सगळ्यांचे प्रिफरन्स असतात, त्यांना पहिले विचारलं जातं की मला 2020च्या इंटरव्ह्यूला IAS मेंबरने क्वेश्चन विचारला होता की तुम्हाला माहिती आहे प्रशासनामध्ये करप्शन आहे, तरी तुम्हाला इकडे काय यायचं? तुमचं प्रोफेशन नोबल आहे, तुम्ही तिथं लोकांची सेवा करू शकला असता. 21ला हा प्रश्न मला डबल रिपीट झाला. त्यावेळेस पण IAS मेंबर होते, शिक्षण आयुक्त होते, ते त्यांनी मला तसा प्रश्न विचारला की तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही तिकडं बेटर सर्व करू शकला असता रादर दॅन तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येण्यापेक्षा? मग आता काय होतं, करप्शन करणार का? तर करप्शन नाही. का करायचं नाही? की एक सन्मानजनक जी तुमचे जीवन जगण्यासाठी जे मिळणार आहे ते प्रशासनात तुम्हाला मिळतं. नोकरी भेटते, सुविधा भेटते, सगळं. मग हे उत्तर समाधानकारक आहे का? नाही. त्यांना तुम्हाला काय सांगायचं की प्रशासनात करप्शन कमी आहे. कसं आहे की करप्शनची गोष्ट कुठून वाचतो आपण? न्यूज मधनं. भ्रष्टाचार झालाय कुठं वाचता तुम्ही? न्यूज मध्ये वाचता. न्यूज म्हणजे काय असतं? एक्सेप्शनल गोष्टींचं केलेलं वार्तांकन. अपवादात्मक ज्या घटना घडतात त्यांची केलेली बातमी म्हणजे न्यूज असते, पेपरमध्ये छापून आलं. दररोज असतं का असं? दररोज एखादी घटना घडत असेल, तुम्ही दररोज आंघोळ करता, हे न्यूज आहे का? हे न्यूज नाही ना होत. अनपेक्षित दिवशी तुम्ही 15 दिवस आंघोळच केली नाही, झालं, तुमची न्यूज लागू शकते की याने 15 दिवस आंघोळ केली नाही. जे दररोज घडतं ना त्याची न्यूज नसते होत. बातमी म्हणजे काय? अपवादात्मक गोष्टीचं केलेलं वार्तांकन. त्यांना सांगायचं अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचण्यात येतात, पण याचा अर्थ असा होत नाही की प्रशासनामध्ये संपूर्ण भ्रष्टाचार आहे. 364 दिवस ज्यांनी तुमचं आयुष्य फिजिबल बनवलंय, ऍक्सेसिबल बनवलंय, छान सुंदर बनवलंय, त्या प्रशासनाला या अपवादात्मक गोष्टीमुळे आपण क्रिटिसाइज करण्यापेक्षा मला त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करायची इच्छा आहे आणि आपलं जे परसेप्शन बनलंय ते मी चेंज करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यांनी मला परत प्रश्न विचारला की तुम्ही डॉक्टर आहेत आणि आमचं असं ओपिनियन आहे की डॉक्टर प्रशासनात चांगलं काम करत नाहीत. त्यांनी त्यांच्या 2-4 मित्रांची नावं सांगितली की हे अशा अशा आहेत, हे डॉक्टरच आहेत, ते MD आहेत, MS आहेत, असं आहे तसं आहे, पण ते काम करत नाहीत. ते काम करत असतात, पण त्यांनी मला तसं विचारलं की काम करत नाही, तुमचं मत काय?
तर मी सर म्हणलं की मी माझ्या प्रयत्नाने तुमचं हे मत बदलण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणून तुम्ही मला संधी द्या. मी त्यांना त्यांनी म्हणताना करप्शन आहे कमी आहे सांगणं काम तुमचं, आणि मला त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करून तुमचं मत बदलायचं. त्यांचं जे मत बनलंय प्रशासनाविषयी की प्रशासन करप्ट आहे, ते बदलण्याचा प्रयत्न मी माझ्या कामातनं करेन. तुम्ही त्यांना हे नका समजावून सांगू की करप्शन नाहीच आहे, सगळेच प्रामाणिकपणे काम करताय वगैरे. ते तुम्हाला क्राईम ब्युरोचे रिपोर्ट्स विचारता, मग तुम्ही रिसेंटली वाचला का, मग त्याच्यात कोणत्या विभागाचे सर्वात जास्त कर्मचारी भ्रष्ट आहेत, 2 नंबरला कोणता येतो, हे प्रश्न वाढवू नका. त्यांना सांगा की मी कॉन्ट्रीब्यूट करून तुमचं मत बदलण्याचा प्रयत्न करेन. मग सन्मानजनक, बऱ्याच वेळा आपण बोलतो की पगार चांगला भेटतो, इथं रिस्पेक्टेबल जॉब आहे. मग सन्मानजनक पगार म्हणजे काय असतो, किती पगार म्हणजे सन्मानजनक असतो, की इतकं इन्कम म्हणजे सन्मानजनक, काय तुमची डेफिनेशन? कुणाची लाखोत असेल, कुणाची हजारोत असेल, काही जणांच्या मनात कोट्यावधीचं इन्कम पण सफिशियंट वाटत नसेल काही जण. पण काय असतं सन्मानजनक इन्कम म्हणजे? काय असतं की तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण, तुमचा कौटुंबिक उदरनिर्वाह भागवून एखादा जर व्यक्ती तुमच्या घरासमोर भीक मागण्यासाठी किंवा दान मागण्यासाठी आला, तर त्याच्या झोळीत तुम्ही काहीतरी टाकू शकाल. ते एक हे आहे, एक कबीरांचं आहे की साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी न भूखा रहू साधू न भूखा जाय. ह्याला सन्मानजनक इन्कम म्हणतात. की तुमचंही कुटुंब चाललं पाहिजे, एखादा साधू आला तर त्याचंही पोट भागावं एवढं इन्कम म्हणजे सफिशियंट इन्कम असतं. त्याला तुम्ही डायरेक्ट लाखात कोटीत मोजून सांगायचं नाही पॅनलला. तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण आणि एक कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्याच्यात भागू शकतो. याच्यामध्ये प्लस पॉईंट त्या मुलांना भेटतो ज्यांच्या ऑलरेडी वडील आई कुणीतरी क्लास 3, क्लास 4, क्लास 2, क्लास 1 मध्ये आहे. त्यांना याचं बेनिफिट काय होतं की ते सांगू शकता रेफरन्स आई वडिलांचा की ते समाधानी आहे. आणि प्रशासनामध्ये येण्याचं एक कारण सांगू का तुम्हाला, सॅटिस्फाईड लाईफ सक्सेसफुल लाईफ पेक्षा. सरते शेवटी तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे की माझा प्रिफरन्स हा सक्सेसफुल लाईफ पेक्षा सॅटिस्फाईड लाईफला जास्त आहे. की ज्यावेळी मी कुठंतरी एका लिमिट नंतर वयस्कर होईल, त्यावेळेस माझी इच्छा आहे की मी समाधानी आयुष्य जगलो. सक्सेसफुल असेल, अनसक्सेसफुल असेल, व्हॉट एव्हर. ते समाधान कधी मिळतं, ज्यावेळेस तुम्ही कोणासाठी तरी काहीसाठी कॉन्ट्रीब्यूट करत असता. तर ते एक सांगता आलं पाहिजे. दुसरं आहे की करप्शनचा जे तुम्हाला मुद्दा सांगितला की कराल का नाही का, नाही, अपवादात्मक परिस्थितीमध्ये जे आहे ते मान्य करून तुम्हाला त्यांना सांगायचं की सर हे अपवादात्मक आहे आणि मत बदलण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर काही जणांचा एजचा मॅटर असतो की खूप दिवस झाले. त्याचं एक स्पेसिफिक उत्तर आहे की माझा एक्झाम ओरिएंटेड अप्रोच नव्हता. आणि तुमच्या जीवनात एखादी अशी घटना घडली असेल, अपघात असेल, काही असेल की ज्याच्यामुळे तुमचं प्रिपरेशन थांबलं. ही घटना किंवा काही एक कौटुंबिक परिस्थिती ज्याच्यामुळे तुमचं प्रिपरेशन ठप्प झालेलं होतं ते नसेल, तर बाकीची कारणं द्यायची नाहीत. सरळ सांगायचं सर माझा एक्झाम ओरिएंटेड अप्रोच नव्हता, मी त्याच्यामध्ये डेव्हलप केलं आणि यावेळेस मला यशाची अपेक्षा आहे, मिळणारच आहे म्हणायचं नाही, मला यावेळेस यशाची अपेक्षा आहे. मग मागच्या गोष्टींची काय चूक झाली, तर एक्झाम ओरिएंटेड अप्रोच नव्हता. स्वतःचे निगेटिव्ह किंवा काहीच उघडायची गरज नाही, एक्झाम ओरिएंटेड अप्रोच नव्हता म्हणायचं, संपलं. जास्त क्वेश्चन जे तुम्हाला अडचणीत आणणारा प्रश्न आहे ना, त्याला जास्त लेंथ नाही बनवायची. एक्झाम ओरिएंटेड अप्रोच काय, मग काय झालं सर मी अवांतर वाचन माझं जास्त झालं, जे एक्झामला विचारत नव्हते, मला ते समजायला वेळ लागला, मला योग्य मार्गदर्शनाच्या ठिकाणी मी पोहोचू शकलो नाही. मिळालं नाही म्हणायचं नाही, तुम्ही पोहोचू शकले नाही. तुम्हाला कोणी ते म्हणतील मग तुम्हाला काय फिडिंगची गरज आहे का, स्पून फिडिंगची जागेवर येऊ, नाही, तुम्ही सांगायचं की मी पोहोचू शकलो नाही. जर तुमचं आणि कमी वयात झाला असेल ना तुमची निवड, तुम्ही अगदी कमी, तर त्यांचा प्रश्न असतो की तुझं तर एवढंच वय आहे, मग तुम्हाला अधिकारी केलं तर तुला झेपेल का. त्यांना तुम्हाला सांगता आलं पाहिजे की प्रशासनामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सिनियर आहेत, एक ट्रेनिंगची सेपरेट सिस्टीम आहे, जो CPTP प्रोग्राम असतो तो आहे, तुम्हाला सिनियर आहेत, कलिग्स आहेत, एक सेट सिस्टीम आहे आणि एक नियमांमध्ये बांधलेली ही व्यवस्था. माझ्या कमी वयाचा मी जास्त कॉन्ट्रीब्यूट करून फायदा देऊ शकतो प्रशासनाला, मी जास्त दिवस सर्व करू शकतो, तुमच्या सर्व्हिसचा टेन्युअर वाढतो जर तुमच्या कमी दिवसामध्ये सिलेक्शन असेल तर. हे दोन्ही क्वेश्चन असतात. जर तुम्ही कमी वयात तर तुमची कॅपेबिलिटी आहे का,
जास्त आहात का तरी बी कॅपेबिलिटी आहे का, की तुमची निवडच होत नाहीये आणि तुमची लवकर निवड होते, दोन्हीमध्ये कॅपेबिलिटी चेक केल्या जाऊ शकता तुमच्या, ते तुम्हाला क्रॉस क्वेश्चन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अधिकारी का करावं, तुमच्यात अशा काय क्वालिटीज आहेत की तुम्हाला अधिकारी केलं पाहिजे. हा मॉकमध्ये बऱ्याच वेळा विचारला सांगतो की तुमच्यातले, आता बऱ्याच जणांनी ते लिहूनही काढलं असेल, माझ्यातले 4 गुण, माझ्यातले 5 गुण, असे बऱ्याच जणांनी लिहूनही काढले असतील, माझे 4 अवगुण, माझे 5 अवगुण. तुम्हाला जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी का करावं, त्याचे 5 अवगुण, त्याचे 6 काय असतील ते तुम्ही लिहून काढलं असेल. तर प्रशासनामध्ये तुम्हाला का घ्यावं किंवा तुम्हाला उपजिल्हाधिकारी का करावं, तुम्हाला DYSP का करावं, ह्याचं मला एक रिझन वाटतं की जो कोणी व्यक्ती तुमच्या कार्यालयामध्ये कामासाठी येतो ना, त्याच्या चेहऱ्यावर एक अविश्वासाची भावना असते. काय असते अविश्वासाची भावना, की माझं इथं काम होईल का नाही. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की जो अविश्वासाची चेहऱ्यावर भावना घेऊन आलेला नागरिक आहे, तो ज्यावेळेस माझ्या कार्यालयातनं परत जाईल त्याच्यामध्ये मी तो विश्वास निर्माण करू शकतो की माझं काम इथं होणार आहे, माझ्यात लिडरशिप क्वालिटी आहे, माझ्यात कम्युनिकेशन स्किल आहे, मी खूप पेशन्सने सर्वांचं ऐकतो वगैरे, हे सर्वजण सांगणार आहे. तुमचं आन्सर युनिक असलं पाहिजे, तुमचं उत्तर प्रिसाईज आणि युनिक असलं पाहिजे की मी विश्वास निर्माण करू शकतो माझ्याकडे येणाऱ्या लोकांमध्ये की मी तुमचं काम होईल इथं, त्या अविश्वासानं आलेल्या नागरिकांना. दुसरं काय आहे, पर्सिव्हरन्स, चिकाटी पाहिजे तुमच्यामध्ये. ती चिकाटी माझ्यामध्ये आहे. कसली चिकाटी आहे, तर प्रिपरेशनच्या काळात जे मी माझ्या स्वतःसाठी करत होतो, ज्या जिद्दीने मी स्वतःसाठी प्रयत्न केले तुमच्या समोर बसण्यासाठी, त्याच प्रयत्न मी लोकांचे काम करण्यासाठी त्याच यानं मी पोटतिडकीनं काम करीन. हे पर्सिव्हरन्स तुम्हाला त्यांना जाणवून देता आला पाहिजे की मी त्याच पोटतिडकीनं काम करणार. त्याच्यानंतर तुम्ही जर प्रोफेशनल डिग्रीमधनं आहात तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सिनियर्स जे आहेत त्या सिनियर्सचं मार्गदर्शन घेणं, कलिग्स सोबत कोऑपरेट करणं आणि ज्युनियर्सच्या इनोव्हेशनला प्रमोट करणं, हे मी माझ्या डिग्रीतनं स्किल घेऊन आलोय, ते मी आता इथं युटिलाइज करणार आहे प्रशासनामध्ये. काय म्हटलं मी, सिनियर्सचं मार्गदर्शन, गायडन्स, जे कलिग्स आहेत त्यांचं कोऑपरेशन आणि जे ज्युनियर्स आहेत त्यांच्या इनोव्हेशनला मोटिवेट करणं, ह्या गोष्टी मी माझ्या डिग्रीतनं शिकून आलोय, त्याच मी इथं वापरणार आहे. मेडिकल बॅकग्राऊंडमध्ये असाल तर मी मागाशी जसं म्हणलं की तुम्हाला ह्युमन टच आहे, तुम्ही ऑलरेडी पब्लिकशी डील करून आलाय काय, तर त्या पब्लिकशी डील करणाऱ्या व्यक्तीला ह्युमन टच जो त्याचा प्लस पॉईंट आहे तोच प्रशासनामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे की तुमच्या सामाजिक भावना ज्या आहेत त्या जागृत आहेत त्या डिग्रीमुळं, त्याचा तुम्हाला प्रशासनात आणखी फायदा होईल. हे तुमच्यातले 2-4 गुण सांगता आले पाहिजेत तुम्हाला. DYSP का करायचं, माझं फिजिक्स चांगलं आहे ते दिसतं समोर, तुमचं फिजिक्स चांगलं नाहीये तर तुम्हाला तू म्हणणं, आता काय होतं बऱ्याच जणांचं फिजिक्स खूप चांगलं असतं, जिमला वगैरे गेलं असतं, त्यांना क्वेश्चन विचारला जातो की तुम्ही DYSP का टाकली नाही. काय विचारलं जातं, तुमचं फिजिक्स चांगलं दिसतं, मग तुम्ही DYSP, एक 6 फुटाचा मुलगा आहे, त्याची उंची वगैरे तब्येत चांगली आहे, त्याला विचारलं तुम्ही DYSP का प्रिफरन्स दिला नाही, तुम्ही DCच का दिला. तर काय म्हणतात, संधी मिळाली तर मी दोन्ही पदांवर मी त्याच एन्थुसियाझमनं काम करेल. का माहितीये का, पसंतीक्रम तुम्हाला विचारलाय, पॅनल तुम्हाला एक सजेस्ट करते, सजेशनची पहिला रिप्लाय असा पाहिजे की तुम्ही मला त्या पदासाठी कॅपेबल समजता, त्याच्याबद्दल धन्यवाद, पण माझी इच्छा आहे की उपजिल्हाधिकारी पदावर मला काम करायचं. का करायचं त्याचे रिझन्स तुम्हाला माहित पाहिजे. पण मला जर पोलीस उपअधीक्षक पदावर काम करण्याची संधी भेटली तर मी काय करेल हे सुद्धा कामं पाहिजे. आता मला विचारलं होतं की DYSP आणि डॉक्टरचा काय संबंध, आता तुम्हाला माहिती आहे ना, आपण ग्रीन वे ओपन करतो ॲम्ब्युलन्ससाठी, हे आरोग्याचंच काम आहे ना, पण करतो कोण, पोलीस करतो ना. ॲम्ब्युलन्सला जागा मिळवून देणं, रस्त्यावरनं वे ओपन करून देणं काम कोण करतं, पोलीस करतो. पण ते आरोग्याचंच काम आहे ना, जीव वाचतो ना. समजा डॉक्टर किती निष्णात असेल आणि पेशंटच त्याच्याबरोबर पर्यंत पोहोचला नाही तर काय करणार आहे तो. उपजिल्हाधिकाऱ्याचं आरोग्य व्यवस्थेत काम काय आहे, कोविडची सिच्युएशन, अपवादात्मक परिस्थिती आहे, पण कोविडमध्ये दंडाधिकाऱ्यांना जेवढे अधिकार होते तेवढे कोणाला होते का. फोर्टिफाईड राईस नावाचा प्रकार आहे, 80 कोटी लोकांना केंद्र सरकार म्हणतं की आम्ही धान्य पुरवठा रेशनमधनं देतो,
मग उपजिल्हाधिकाऱ्याचं आरोग्य व्यवस्थेत काम काय? अन्न पुरवठा, प्रिव्हेन्शन हे उपजिल्हाधिकाऱ्याचं सगळ्यात मोठं काम आहे. कारण तो गोरगरिबांना त्या रेशनची जी सिस्टीम आहे आपली त्याच्यातनं तो जे येलो कार्ड आहेत हे आहेत त्यांना तो महिन्याला वेळेवर अन्न पोहोचवण्याचं काम करतोय. त्यानं जर अन्न नाही पोहोचवलं तर माल न्यूट्रिशनची समस्या निर्माण होईल. मग आपल्याला वाटतं की महसूलचं आरोग्य व्यवस्थेत काम काय? महसूलचं हे अन्न पुरवठा ही खूप मोठी गोष्ट आहे. तेच नसेल तर मग डॉक्टरच्या समस्या आणखी वाढतील. आणि एखादा मुलगा मेडिकल बॅकग्राऊंड मधनं प्रशासनात येतोय तर हेल्थला दोन आस्पेक्ट आहेत, एक प्रिव्हेन्शन आणि एक क्युअर आहे. अगोदर तो क्युअरवर काम करायचा, आता तो प्रिव्हेन्शनवर काम करणार आहे. मग तुम्ही फॅकल्टी सोडलीत का? नाही सोडली तुम्ही फॅकल्टी. तुम्ही तुमचं एज्युकेशन सोडून आलेले नाही आहात. उपजिल्हाधिकारी असला तरी आरोग्य व्यवस्थेवर काम करतात. तुम्हाला काही अभ्यासातल्या त्या गोष्टी त्यावेळी कळल्या पाहिजेत की फोर्टिफाईड राईस आहे, त्याला व्हिटॅमिन एचे सप्लिमेंट आपण प्रोव्हाइड करतोय, माल न्यूट्रिशनवर पण काम करतोय, तो लोकांना अन्न पुरवठा देऊन त्यांच्या हेल्थची काळजी घेतो. पोलीस आहे, तो ग्रीन वे ओपन करतोय, लोकांचे जीव वाचवतो, तो पण आरोग्य व्यवस्थेवर काम करतो. हे तुम्हाला उदाहरणं देता आली पाहिजे. यानं काय होतं की तुम्ही त्या पोस्टचा विचार केला, हे त्यांना पक्क कळतं की यानं पोस्टचा विचार केला, चुकीचा वाईट माहित नाही पण त्यानं विचार केला, हे तुम्ही त्यांना डिलिव्हर केलं पाहिजे. त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी ज्या याच्या दिवशी असतात ना, इंटरव्ह्यूच्या दिवशी, की इंटरव्ह्यूच्या दिवशी काय केलं पाहिजे काय नाही. इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनचे बेसिक्सच करून जा आणि आदल्या दिवशीचा पेपर तुम्ही डिटेल्समध्ये वाचा. जो काय आदल्या दिवशीचा पेपर असेल ना तो तुम्ही डिटेलमध्ये वाचणं अपेक्षित आहे. आणि सकाळी ज्या दिवशी इंटरव्ह्यू आहे ना त्या दिवशी वर पेपर वाचा, हेडलाईन्स वाचा, मोर दॅन सफिशियंट आहे. जर तुम्हाला विचारलं की तुम्ही आजचा पेपर वाचला का, ठीक आहे, काय काय वाचलं त्या गोष्टी, ते काही त्याच्यातल्या डिटेल्स नाही विचारत. एखादी घटना ऑलरेडीच घडून गेलेली असेल आणि त्याच्यावर त्या दिवशी परत बातमी आली असेल ना तर त्याच्यावर ते प्रश्न विचारतात. पॅलेस्टाईनचा वाद आहे, इंटरनॅशनल अफेअर्समध्ये ज्यांना युपीएससीचा बॅकग्राऊंड आहे त्या मुलांना त्यांनी जर मेन्शन असेल की तुम्ही युपीएससी दिलेली आहे तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं इंटरनॅशनल अफेअर्सवर. मोस्टली विचारत नाहीत, पण पॅलेस्टाईन वगैरेचा जो वाद आहे तर पॅलेस्टाईन वादामध्ये भारताची भूमिका काय आहे? इस्रायलच्या बाजूने का पॅलेस्टाईनच्या बाजूने? तर भारत शांततेच्या बाजूने. कधी लक्षात ठेवा, आपण कोणालाही सपोर्ट डिक्लेअर केलेला नाही. आपण काय म्हणतो, आपण काश्मीर वादामध्ये दुसऱ्याची भूमिका मान्य करतो का? नाही. आपलं म्हणणे काय, पाकिस्तान किंवा आम्ही, काश्मीर आमची भूमी आहे, पाकिस्तान आणि आम्ही वाटाघाटी करून ठरवू आमच्या अंतरात. आपण त्याच्या संयुक्त राष्ट्र किंवा यांची भूमिका मान्य करतो का? करत नाही. पॅलेस्टाईन इस्रायल वादामध्ये भारताची भूमिका काय? भारताची भूमिका शांततेची. त्यांचा सीमावाद शांततेनं आणि वाटाघाटीनं सुटला पाहिजे, ही भारताची भूमिका आहे. रक्ताचा एकही थेंब न सांडता आंतरराष्ट्रीय वाद सुटले पाहिजेत, ही भारताची परराष्ट्र भूमिका आहे. वासुदेव कुटुंबकम जे म्हणतो त्याच्यामध्ये आपली तीच भूमिका आहे की शांततेनं वाटाघाटीनं सोडलं पाहिजे. कोणाच्या बाजूने? आपण शांततेच्या बाजूने. त्या हम सायन्स की तरफ से है, सेम आपण संयुक्त राष्ट्रात तेच केलं की हम सायन्स की तरफ से है. इकडेही नाही तिकडेही नाही. आपण काय म्हणतो, शांततेनं आणि वाटाघाटीने ते प्रश्न सोडव. त्याच्यानंतर या करंट अफेअर्समध्ये मला तरी असं वाटत नाही की जास्त काही विचारतील. पक्षांतर बंदी एक हा प्रश्न होऊ शकतो, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार. कारण ज्यावेळेस तुमचे इंटरव्ह्यू चालू असतील त्यावेळेस बऱ्याच पक्षांच्या दाव्यांवर सोबत सुनावण्या चालू आहेत. तर पक्षांतर बंदी कसं लागू होतं, काय लागू होतं, त्याचा एक तुम्ही अभ्यास करा. आणि ते तुम्हाला काय असं डिटेल विचारणार नाही की हा पक्ष कोणाला दिला पाहिजे, तसं असे बायस क्वेश्चन विचारले जात नाही. आणि IT वाल्यांना एक विचारलं जातं बरं का, की पॅकेज तिकडं जास्त असताना इकडे का आला? IT इंजिनियर्स किंवा जे काही असतात ना, सॉफ्टवेअर किंवा इंजिनिअरिंगमध्ये बऱ्याच वेळा पॅकेजवर नाही विचारलं जातं. तर पॅकेजवर असं काही नाहीये की पॅकेज तिकडं जास्त आहे. ते मी मागाशी जे म्हणलं की सॅटिस्फॅक्शन, सक्सेसफुल लाईफपेक्षा सॅटिस्फाईड लाईफ याला मी प्रिफर करतो, हे तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता. त्यात काही एवढं डिग्निटीवर डाऊट घेण्यासारखं असं काही नाहीये त्याच्यात. तुम्ही सर्व्हिसमध्ये जरी असाल तिकडे, आणि प्रशासनाचा एक फायदा आहे तुम्हाला सांगतो, राजकारण, प्रशासन आणि कॉर्पोरेट या तिघांमध्ये एक फरक आहे. राजकारण तुम्हाला मतदार म्हणून ट्रीट करतं, कॉर्पोरेट तुम्हाला कस्टमर म्हणून ट्रीट करतं, आणि प्रशासन तुम्हाला सिटीजन म्हणून ट्रीट करतं 12 महिने. प्रशासन का? तर प्रशासन सिटीजन म्हणून ट्रीट करतं. प्रशासनाला तुमच्याकडून अपेक्षा आहे का? नाही. प्रशासनाला तुमच्या भोवती विकास आणून सोडायचा.
प्रशासनाला तुमच्याकडनं मतदानाची अपेक्षा नाही, तुमच्या काही फंडची अपेक्षा नाही, काहीच नाही. प्रशासनच का? कॉर्पोरेटमध्ये जे होते जॉबला ऑलरेडी त्यांनी सरळ सांगा की व्यक्तीकडे कॉर्पोरेटची पाहण्याची जी दृष्टिकोन आहे तो आहे कस्टमर म्हणून, आणि इथला जो आहे तो सिटीजन म्हणून आहे. ते एक तुम्हाला माहित आहे असायला हवं. इंटरव्ह्यूच्या दिवशी ज्यावेळेस पॅनल समोर जाल त्यावेळेस विश करत असताना सगळ्यांना एकाच वेळी विश करा. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू, गुड इव्हनिंग, वॉट एव्हर. ज्यावेळी जे असेल घड्याळात एकदा बघून घ्या. कधी कधी कसं होतं, मॉर्निंग झालेली असते, तुमचं आफ्टरनून असतं, आपण पाठ केलेला असतं, आपण गुड मॉर्निंग म्हणून काही, आणि यानं फरक पडत नाही बरं का. यानं मार्क्सवर काहीच फरक पडत नाही, तुमच्या पोस्चरवर फरक पडतो. तुम्ही घाबरून जाता. त्यांना फरक पडत नाही तुम्ही गुड मॉर्निंग म्हणलं काय गुड आफ्टरनून म्हणलं काय. त्यांना फरक पडतो की तुम्ही विश केलं का नाही. एक नॉर्मली कसं असतं, आपण ग्रीट करतो, एखाद्या ऑफिसमध्ये असं एंट्री करतो ना, आपण ग्रीट करतो. ते ग्रीट करणं अपेक्षित आहे, ते तुम्ही ग्रीट करा. फक्त त्याच्यावरच फोकस नका ठेवू. गुड मॉर्निंग तिघांना मान दाखवायची गरज नाहीये. आपलं काय होतं, आपण ह्याच गोष्टींचं जास्त प्रिपरेशन करतोय की मी तिघांना म्हणतोय का. तिघांना म्हणायचे गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, बस. काय होतं, त्या तिघांना म्हणायचं, त्याच्यानंतर जाताना परत तिघांना हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट डे. एकानं ऐकलं, सगळ्यांचे कान उघडे असतात ना. हॅव अ ग्रेट डे सगळ्यांनाच एकत्र मान. तुम्ही चेअरवर कसे बसता, बऱ्याच जणांना असे पोझिशन सांगितलेलं, असं बसा असं बसा, ते हात धरून बसतं. ते तुमचं नॅचरल जे काही हातवारे आहेत त्यांच्या अंगाला लागू देऊ नका. फक्त तिथपर्यंत तेवढा टच येऊ देऊ नका. जेवढं तुम्हाला हे आहे ना त्यांच्यापर्यंत पोहोचू नका. फक्त तुमचे हातवारे जे नॉर्मल आहे ते तुम्ही करू शकता, त्याच्यावर रिस्ट्रिक्शन नाहीये. तुमच्या दिसण्यावरनं, तुमच्या कपड्यांवरनं, तुमच्या बोली भाषेवरनं तुमचे मार्क्स ठरत नाही. तुम्ही काय बोलता आणि फॅक्च्युअल प्रश्नांची उत्तरं दिली म्हणून मार्क्सवर दावा ठोकायचा नाही. तुम्ही कमेंट अशी काही केलेली असते की जी तुम्हाला कळत नाही, त्या तिघांना बरोबर जाणवलेलं असतं की तुम्ही काय बोलताय. बऱ्याच वेळा प्रशासकीय अधिकारी जे इन सर्व्हिस आहेत त्यांना सुद्धा पॅनलनं सांगितलं की तुमच्या भाषेचा विचार करा, तुम्ही परत एकदा उत्तर सांगू इच्छिता का. हे होतं. आणि ज्यावेळेस काय होतं की तुम्ही उत्तर देत असताना अनावधानानं काही शब्द तुमच्याकडनं चुकीचे गेलेले असतात. आपल्याला ऐकणारे समोर टोटल 6 कान आहेत, कान 6 बसलेले आहेत. चुकीचा शब्द पकडलाच जाणार आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या बरोबर शब्दाला तिथे रिस्पेक्ट नाहीये. तुम्ही किती बरोबर बोललात माहित नाही, चुकीचा एक शब्द पकडला जाईल. त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ते स्पष्ट असलं पाहिजे. किमान 5 फुटावरच्या व्यक्तीला आपला आवाज ऐकू जाईल एवढा आपला आवाज व्यवस्थित असला पाहिजे. तोंडातल्या तोंडात बोलायचं नाही, अस्पष्ट शब्द काढायचे नाही. जो शब्दाचा उच्चार करण्यात तुम्हाला त्रास होतो तो शब्द बोलायचाच नाही. काहीच गरज नाही. काय होतं, ते डाऊटमध्ये येतात, ते परत तुम्हाला ते विचारतात, त्यांना कळतं की तुम्हाला या शब्दाचा उच्चार जमत नाही, पण तरी तुम्ही ट्राय करा. त्यांना त्याच्याशी फरक पडत नाही. तुम्ही अडखळला की तुमच्या उत्तराचा फ्लो चेंज होतो. तुम्ही त्या शब्दाचा उच्चार करण्यामध्ये निम्मी एनर्जी वाया घालवता. ते करायचं नाही. त्याच्यानंतर तुम्हाला एखादं उत्तर येतंय तर बॉडीचा एक नॅचरल जर्क असतो, जो समोर बसलेला आहे ना त्याला दिसतो. त्याचं उत्तर येत असताना आपण स्लाइट असे होतो, आधी रेस्टमध्ये असतो, उत्तर येतं म्हणून आपण थोडेसे आता मला उत्तर येतं, आणि येत नसेल ना आपण असं, ते दिसतं, समोरच्याला दिसतं की तुम्ही गरिबी दाखवताय श्रीमंती दाखवताय. तुमच्या ज्ञानाची गरिबी आणि श्रीमंती पुढच्याला समजते. जेव्हा तुम्हाला उत्तर येत असतं त्यावेळेस तुमचं बरोबर बॉडी थोडं ते झालं नाही पाहिजे, स्टेबल राहायचं. उत्तर येत नाही आणि प्रश्न विचारल्यानंतर पॅनलला एक 5 सेकंदाचा वेळ द्या मध्ये. डायरेक्टली आन्सर सुरू करू नका. काय होतं, बऱ्याच वेळा पॅनल एवढं सिनियर असतं की ते तुम्हाला एक्सप्लेन करत असतात एखादी गोष्ट, आपण त्यालाच प्रश्न समजून बसतो आणि उत्तर सुरू करून देतो. ते अपेक्षित नाहीये. 5 सेकंदाचा वेळ जर तुम्ही दिलात ना तर एक्झॅक्टली त्यांना काय विचारायचंय आणि आपल्याला काय सांगायचंय याची आपल्याला संधी भेटते. उत्तर येत जरी असेल ना तरी 5 सेकंदाचा वेळ घ्यायचाच. पाठ केलेलं उत्तर देताना थोडं जरा सावकाश द्यायचं, कारण पॅनल पुढून सांगतं परत तुम्हाला पाठ केलेली उत्तरं देऊ नका. आता कसं असतं, काही काही वेळा ग्रॅज्युएशनवरचे जे प्रश्न आहेत ना ते रिपीट झालेले असतात पॅनलकडून. आदल्या दिवशीच्या मुलाला आलेला नसतो, दुसऱ्या दिवशीच्या मुलाला येतो. ह्याचा अर्थ काय होतं, ट्रान्सक्रिप्ट वाचून आला. ह्याचा अर्थ तुम्ही नॉलेजेबल आहेत असा सिद्ध होत नाही. आणि पॅनल काय करतं माहितीये का, दररोज अख्ख्या मुलांना 1-2 प्रश्न कॉमन विचारतं.
आहे.